थोर हो सभेत बसले गा ज्ञानी गुणी थोर माझ्या शब्दाचा काही करा विचार गावतो आज तुम कहाणीचा सार ठेवावे ध्यान ठेवावे ध्यान धीरजी ठेवावे ध्यान ठेवावे ध्यान ठेवावे ध्यान धीरे हो तेवढा ज्ञानी ध्यानी मी नाही तेवढा ज्ञानी ध्यानी हो 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 आणि बापा तुमच्या चरणी राहुनी आणि गातो बापा कुटुंबाचा सार गाहुनी आणि बोबडे कुटुंबाचा बोबडे कुटुंबाचा जिरेजी बोबडे कुटुंबाचा जिरे हो दत्त जयंतीच्या अवसरी दत्त जयंतीच्या अवसरी घेऊन रूप बापा नाना परी हो प्रकट झाला दत्त श्रीहरी आज दिनाला आज दिनाला हो 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 बापा दत्त श्रीहरी आज दिनाला हो 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 आज दिनाला हो आज दिनाला हो म्हणून त्या नागपूर शहरामध्ये एक चीज भवन नगर आहे, एक गाव आहे. त्या नगरामध्ये बोबडे परिवार आहे आणि त्या परिवारावरती कारण त्यांचा इतिहास असा आहे की कितीतरी वर्ष 70 ते 80 वर्ष झाले या ठिकाणी खड्या गमतीची प्रथा आणि त्या निमित्तानं या दत्त प्रभूची पुन्हा पालखी आणि त्या निमित्तानं दहिलाईचा कार्यक्रम पुन्हा महाप्रसादीचा कार्यक्रम. ऐका बंधूंनो काय समोर सांगायचं आहे. त्या नागपूर शहरीचीच भवन नगरात नागपूर शहरीचीच भवन नगरात राधाबाई रामदासजी बोबडे बापा राहत सुभाष प्रकाश नरेंद्र मधुकर 4 मुलं त्या दोघात हो माझ्या दादारे सुखी संसार माझ्या दादारे सुखी संसार माझ्या दादारे सुखी संसार माझ्या दादारे सुखी संसार रामदासजी बोबडे महाजन महान हो
परिवाराला रे दादा रामदाजी बोल ते बोबडे महाजन कर्तृत्व महान सुखी केले परिवाराला रे दादा करली गंगा तर त्या चिचभोर नगरामध्ये रामदासजी बोबडे आणि राधाबाई वास्तव्याला होते. गडे हो, 4 मुलांचा परिवार आणि सुखाचा परिवार. काय शिक्षण असेल त्यांचं, त्यांच्या आबाजीचं मुलांना काय शिक्षण असेल ते आजही ते 4 भाऊ मुले प्रोग्राम करत असतात. काय गती काय गुण वर्ण त्यांचे. आणि माझी आजी राधा आई एवढी थोर गुणवान आणि म्हणून तिच्याविषयी म्हणतो बाबा. राधाबाई गुणवान स्वभावाने छान स्वतः पतीचा मान दादा बळी गंगा राधा आई आपल्या पतीचा मान ठेवायची, सन्मान करायची. सुरुवातीला सांगितलं का ज्या पद्धतीने त्या सावित्री मातेने त्या ज्योतिबाचं मान ठेवलं, त्या रमाईने माझ्या भीमाचं मान ठेवलं, त्याचंच काय अनुसरून म्हणावं. माझी आजी राधा आई हिने आमचे बाबा रामदासजी बोबडे यांचं सुद्धा मान त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालायची. असा सोन्याचा संसार सुखाचा चालत होता. पण काय करावं, समोर काय झालं, समोर फार मोठी काळाने घात केला आणि दुर्दैवाची घटना घडून गेली. आणि म्हणून म्हणतो बोबडे परिवाराची परंपरा हो, बोबडे घराण्याची परंपरा, दरवर्षी जपती सत्वरा हो, दत्त जयंती निमित्त खडी गंमत उत्सव करते 6,000 हो. माझ्या दादा रे करते 6,000. पुढे ऐका दुर्दैवाची मात हो. पुढे ऐका दुर्दैवाची मात. बापा ठेवा ध्यानात हो. कसा काळाने केला बाप
अंत नाही त्याचा अंत नाही त्याचा हो हो माय बाप हो, या चारही मुलांनी आपापलं कर्तव्य निभवलं आहे आणि त्याच निमित्तानं आमच्या खडीगमंतीचा कार्यक्रम या चिंचवणामध्ये दरवर्षी साजरा होत आहे. ही परंपरा सदैव चालत राहील. पुढे काय होणार आहे ऐका.